जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. जया एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी श्रीहरीची योग्य प्रकारे पूजा केल्याने व्यक्तीला गुरु दोषापासून मुक्ती मिळून सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. हिंदू धर्मात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचा उपवास केला जातो. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीवर भगवान विष्णूची कृपा कायम राहते. पौराणिक मान्यतेनुसार जया एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि माणसाच्या मनोकामनाही पूर्ण होतात. जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचा जलाभिषेक करणे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते. जया एकादशी तिथीला जलाभिषेक करण्याची कोणती पद्धत शुभ मानली जाते? पंचांगानुसार यावर्षी जया एकादशी फेब्रुवारी 19 रोजी सकाळी 8:49 सुरू होईल आणि फेब्रुवारी 20 रोजी सकाळी 9:55 समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीच्या आधारे 20 फेब्रुवारीला जया एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. जया एकादशीच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून व्रत संकल्प करावा. त्यानंतर गायीच्या शुद्ध दुधात केशर मिसळून भगवान विष्णूला अभिषेक करावा. भगवान विष्णूला पिवळी मिठाई अवश्य अर्पण करा. यासोबतच देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि व्यक्तीला शुभ परिणामही मिळतात. भगवान विष्णूचा जलाभिषेक करून अन्नदान करा आणि सूर्यास्तानंतर शालिग्रामसह तुळशीसमोर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा. भगवान विष्णूंना पिवळे कपडे खूप आवडतात, म्हणून श्रीहरीचा जलाभिषेक करताना पिवळे वस्त्र परिधान करावे. याने श्रीहरींचा आशीर्वाद राहील आणि सौभाग्य प्राप्ती होईल. जया एकादशीच्या दिवशी अत्तर लावावे. भगवान विष्णूची पूजा करताना आणि जलाभिषेक करताना या मंत्रांचा जप करा. यामुळे शुभ परिणाम मिळतात. त्वमेव विद्या द्रविणा त्वमेव सर्वं मम देवा. ओम श्री विष्णुवे च विद्महे तस्मै धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम नमो भगवते खादये नमः. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम्. उर्वरुकं वंदनं मृत्युर्मुक्षीयमामृत. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.